महासंघाचे संस्थापक रियाजभाई सय्यद यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर या ठिकाणी प्रवेश होतोय। त्याचबरोबर त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या या आयुष्यामध्ये मी म्हणेन, कारण लोकसभेची निवडणूक सध्या पूर्ण देश महाराष्ट्र राज्य काल सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये एकमताने महाविकास आघाडीचे आमचे ताई हक्काची ताई यांना महासंघातर्फे जाहीर पाठिंबा आज करण्यात आलेला आहे। तसेच आमचे आज भाग दिले जाते आणि आपल्या हॉस्पिटलला आज माजी गृहमंत्री साहेब सुशीलकुमार शिंदे साहेब आणि राज्य गृहमंत्री साहेब सिद्धाराम येदर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वात आज मी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि रियाज सय्यद आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहे आणि यांचे नेतृत्वात काम करण्यासाठी यांना आदरणीय साहेबांना मी एक विनंती करतो की साहेब, आम्ही चालकांचे जे प्रश्न आहे ते चालकांच्या प्रश्नांसाठी आम्ही जे सेक्युलर पार्टी आहे, जे पूर्ण देशात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जे पोहोचलेली पार्टी आहे आणि पूर्ण देशात ज्याचा वर्चस्व आहे, या पार्टीमध्ये आम्ही पूर्ण महासंघाने संलग्न झालेला आहे। तर आपण आमच्या महासंघावरती कृपा करावे आणि चालकांविषयी जेही प्रश्न असेल ते आपण आपले दादा जेव्हा पण येईल आम्ही चालकांसाठी आमचे प्रश्न मार्गी लावे, हेच विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सर्वांचे लाडके नेते माजी गृहमंत्री भारत सरकार आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट पवार साहेब, डॉक्टर रियाज अहमदजी, उपाध्यक्ष शेख साहेब व त्यांचे सर्व सन्मानित सहकारी पदाधिकारी बंधूंनो, खरं म्हणजे आज आम्हाला फार समाधान आहे। रियाजभाई व त्यांचे सहकारी देशाच्या मुख्य प्रवाहात जोडले गेलेले आहेत। कांग्रेस पक्षाचा ये बहुत मजबूत कड़ी है, उस कड़ी का एक भाग बन गया आपण आज। त्यासाठी त्यांनी चांगला विचार केला आणि सगळ्या ड्रायव्हरची संघटना आहे आणि त्याचा आरोग्य सेवा फार चांगली आहे। त्यांनी जवळजवळ मला वाटतं 3-4 लाख फ्री OPD केलेले आहेत त्यांनी सगळ्या 3-4 वर्षामध्ये। म्हणजे एक सामाजिक सेवेचे त्यांनी ऋण घेतलेले आहेत। असले यांना योग्य पर्याय पाहिजे होतं, ते योग्य पर्यायामध्ये जोडले गेले। काँग्रेस पक्षाने आजपर्यंत देशामध्ये फार मोठं काम केलेलं आहे, त्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी आज आले, आम्हाला समाधान आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। आणि तुम्हाला माहीत आहे हिट अँड रन कायदा केला होता सरकारने, सगळे आपण ड्रायव्हर लोक आंदोलन केले, मी 2-3 ठिकाणी आंदोलनात भाग पण घेतला होता, ते परत काय स्थगित केले त्यांनी, पूर्ण रद्द केले नाही, परत काय टाकती तर सांगता येत नाही। ते कायदा रद्द करायचा असेल तर यांना हटवणं अत्यंत गरजेचं आहे, तुमच्यासाठी खास गरजेचं आहे। कारण मला माहिती आहे ड्रायव्हर लोक एक साधा कुत्र्याचं पिलू आलं तर गाडी थांबवून त्याला बाजूला कडेला घेऊन जातात, असं कोण मुद्दाम ॲक्शन करत नाही। तरी पण ह्या लोकांना काय वाटलं कुणास ठाऊक, म्हणजे गरीबाला मारायचं काम हे लोक करू आहेत। त्यासाठी हे सगळं बघून रियाजभाईंनी आज चांगला निर्णय घेतला, त्यांच्या सहकार्याने चांगला निर्णय घेतला। मी त्यांना काँग्रेस पक्षात सन्मानाने आम्ही स्वागत करतो आणि इथं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना समान वागणूक मिळेल याचा आम्ही साहेबांच्या वतीने ग्वाही देतो। धन्यवाद। माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे आदरस्तंभ सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज रियाजभाईने आपल्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, कांग्रेस पक्षाचा जय, तुम आगे बढ़ो, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, संयुक्त महासंघाचा विजय असो। मी त्याचं पक्षामध्ये स्वागत करतोय। काँग्रेस पक्ष नेहमी धर्मनिरपेक्ष, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। आपण खूप चांगला निर्णय केला आहे। काँग्रेस पक्ष सर्वांना न्याय देईल। रियाजभाई, आम्ही सगळेजण मिळून आपल्या एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि स्वागत करतो। आणि हे सगळ्या देशामध्ये खूप मोठं सोलापूर जिल्ह्यामधलं हे सगळ्यात मोठं काम आहे। इथलं दवाखाना हॉस्पिटलचं असू द्या, 5-7 ठिकाणी 10 रुपयामध्ये आपण सेवा देता। सगळे ड्रायव्हर, देशातले ड्रायव्हर इथं जोडलेले आहेत आणि रियाजभाई त्याबद्दल काम करतात, त्याचा आम्हाला आनंद आहे। निश्चितपणानं प्रणितीताई विक्रमी मतानं निवडून दिली आणि केंद्रामध्ये त्या आम्ही प्रयत्न करतोय, आपण सगळेजण करूया की महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतदान
स्थायिक व्हावं. आजपासून आपण कामाला लागूया एवढीच विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज रियाज सय्यदने वाहतूक संघटनेच्या सर्व लोकांना घेऊन आमचे देशाचे नेते सुषमा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आमचे जिल्हाध्यक्ष मेत्रे साहेब, मी सर्वांच्या वतीने गवाही देतो की तुम्हाला जसं बाहेर न्याय मिळत तसं त्यापेक्षा जास्त न्याय काँग्रेसमध्ये मिळेल. असंच तुम्ही कार्य करत राहा. आम्ही आजपासून कामाला लागण्याचं आवाहन करतो. बस.